नमस्कार, मी राधिका आणि आज आपण बघणार आहोत 7th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तक मधील 5th नंबरचा जो लेसन आहे वाईट संगतीचा परिणाम हा एक्सप्लेन करणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. एका गावात गणेश नावाचा एक मुलगा राहत होता. म्हणजे एक गाव होता आणि त्या गावामध्ये गणेश नावाचा एक मुलगा राहायचा. तो अतिशय गरीब कुटुंबातला होता. म्हणजे त्याची फॅमिली होती ना ती खूप गरीब होती. त्याचे आई वडील कष्ट करून त्याला एका चांगल्या शाळेत शिकवत होते. म्हणजे त्यांच्या आई वडिलांची एवढी सिच्युएशन पण नव्हती, तरी पण ते मेहनत करून त्याचं ऍडमिशन एका चांगल्या शाळेमध्ये केलेलं होतं. रोज कमावलेल्या थोड्याफार पैशांवर त्यांचे आयुष्य सुरू होतं आणि रोज कमवायचं आणि खायचं असं थोड्याफार पैशांवरती त्यांची लाईफ चालू होते. गणेशला सुद्धा त्याच्या गरिबीची जाणीव होती. म्हणजे गणेशला पण त्यांची जी गरिबी आहे त्याच्याबद्दल माहिती होती, म्हणजे जाणीव होती. तो प्रामाणिकपणे आपला अभ्यास करीत असे आणि तो पण प्रामाणिकपणाने आपला अभ्यास करत असायचा. दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांक मिळवत असे आणि दरवर्षी तो स्कूलमध्ये फर्स्ट यायचा. त्याला उच्च शिक्षण घेऊन आई वडिलांना या गरिबीतून मुक्त करायचे होते आणि त्याला हाय एज्युकेशन घेऊन हे जे त्याच्या आई वडिलांची जी सिच्युएशन आहे त्याच्यातून त्याला काय करायचं होतं, बाहेर काढायचं होतं. म्हणजेच मुक्त वेगळं करायचं होतं किंवा त्याला म्हणजे ह्याची जी सिच्युएशन आहे ही चेंज करायची होती. त्यासाठी तो अहोरात्र मेहनत करत असे आणि त्यासाठी तो अहोरात्र म्हणजेच काय, दिवसनरात्र मेहनत करत होता किंवा रात्रंदिवस मेहनत करत होता. इतका प्रामाणिकपणा अंगी असूनही त्याला वर्गातील अनुज नावाच्या वाईट मुलाची संगत लागली. आता ह्याचं बिहेवियर चांगलं होतं, याचे संस्कार पण चांगले होते, प्रामाणिकपणा पण होता त्याच्या अंगामध्ये. पण त्याला काय झालं तर त्यांच्या स्कूलमध्ये एक अनुज नावाचा एक वाईट संगतीचा म्हणजे ज्याला बॅड हॅबिट्स आहेत अशा मुलाची संगत म्हणजे फ्रेंडशिप लागली. अनुजच्या संगतीत गणेशला वाईट सवयी लागल्या आणि अनुजच्या सोबत राहून राहून गणेशला पण बॅड हॅबिट्स लागल्या. शिव्या देणे, अभ्यास न करणे, मोठ्यांना उलट उत्तर देणे यांसारख्या गोष्टी गणेश करू लागला. आणि तो काय करायला लागला तर शिव्या पण द्यायला लागला, अभ्यास पण करायला नाही लागला, मोठ्यांना उलटी उत्तरं द्यायला लागला. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी काय झाल्या तर गणेशला त्याच्या अनुजच्या सवयीमुळे त्याला ह्या लागल्या. आणि आईला गणेशमध्ये झालेला बदल लगेच समजला आणि आईला लगेच समजलं की याच्यामध्ये काय चेंजेस झालेत. गणेश वाया जाऊ नये म्हणून आईने एक युक्ती केली. मग गणेश आता आपल्या हातातून किंवा त्याला बॅड हॅबिट्स लागतात हे आईला कळल्यावर आई एक आयडिया करते. युक्ती म्हणजेच काय तर आयडिया. आईने बाजारातून उत्तम प्रतीचे आंबे विकत आणले. मग त्यांची मम्मी काय करते तर बाजारातून चांगल्या क्वालिटीचे आंबे विकत घेऊन येते. त्याच्यासोबत एक सडलेला आंबा सुद्धा आणला आणि त्याच्यासोबत एक खराब आंबा पण घेऊन येते. घरी येऊन गणेशला सर्व आंबे टोपलीत ठेवायला सांगितले. मग ती काय करते तर गणेशला बोलते की हे सगळे जे आंबे आहेत त्यांना एका टोपलीमध्ये ठेव. त्याच्यासोबत एक सडका आंबा सुद्धा ठेवायला सांगितला. मग ती काय बोलते तर ह्याच्यासोबत एक खराब तो आंबा जो आणला होता त्याच्या मम्मीने तो पण ठेवायला सांगते. गणेशने सडक्या आंब्याबद्दल आईला प्रश्न विचारले. मग तो खराब आंब्याबद्दल आईला विचारतो क्वेश्चन की हा कशाला आणलाय किंवा हा कशामध्ये ठेवायचाय, का ठेवायचाय. आईने काहीही उत्तर न देता 2 दिवसांनी टोपली उघडून बघितल्यावर गणेशला दिसले की सडक्या आंब्यांमुळे चांगले आंबे सुद्धा खराब झाले आहेत. मग त्याची मम्मी त्याला काहीच उत्तर देत नाही. मग 2 दिवसांनी जेव्हा तो ती टोपली उघडून बघतो तेव्हा त्याला कळतं की हा जो खराब आंबा आहे, हा जो सडका आंबा आहे त्याच्यामुळे चांगले म्हणजे चांगल्या क्वालिटीचे जे आंबे होते ते सुद्धा काय झालेले आहेत तर खराब झालेले आहेत. गणेशला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मग त्याला काय होतं तर समजतं, त्याला त्याची चूक समजते. काय समजतं की समजा हे सगळे जे आंबे आहेत म्हणजे ही सगळी मुलं आहेत चांगली आहेत पण त्यांच्यामध्ये हा एक खराब मुलगा आहे म्हणजेच काय तर हा आंबा आहे. सो एक आंबा पूर्ण आंब्यांना बिघडवू शकतो म्हणजेच काय तर खराब करू शकतो. पण हे सगळे आंबे मिळून त्याला काय करतात तर चांगला बनवू शकत नाहीत. म्हणून काय तर ह्याच्यापासून आपण लांब राहायचं. सो ही जी सीख आहे हे कोणाला मिळते तर गणेशला मिळते. आता गणेशला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. गणेशला आपली चूक कळाली. गणेशने आईला वचन दिले की यापुढे कधीही वाईट मुलांची संगत करणार नाही. मग आता गणेशला कळालं की आपली काय चूक झाली होती. मग तो बोलतो की म्हणजे आईला त्याच्या प्रॉमिस करतो की ह्याच्या पुढे मी कधी सुद्धा वाईट मुलं म्हणजे वाईट फ्रेंड सोबत फ्रेंडशिप करणार नाही. संगत म्हणजे काय तर फ्रेंडशिप. त्या दिवसापासून त्यांनी खूप चांगले वागायचे ठरवले. मग त्या दिवसापासून तो ठरवतो की आपण चांगलं बिहेवियर करायचं, चांगलं वागायचं. तो नियमित अभ्यास करू लागला आणि तो नियमित म्हणजे डेली अभ्यास करायला लागला, स्टडी करायला लागला.
त्याने कधीही तोंडातून वाईट शब्द काढला नाही. अगोदर तो शिव्या वगैरे द्यायचा, लोकांना उलटं बोलायचा, मोठ्यांचा रिस्पेक्ट करत नव्हता. पण आता त्याने कधीच तोंडातून त्याच्या वाईट नाही शब्द काढला. गणेशने आईची माफी मागितली. मग तो आईची माफी पण मागतो व म्हणाला की मी चांगला बनवून दाखवेन आणि मी एक चांगला म्हणजे योग्य पर्सन बनेन. शाळेच्या परीक्षेत तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि तो परत फर्स्ट नंबर घेऊन आला. उत्तीर्ण होणं म्हणजे पास होणं. प्रथम क्रमांक म्हणजे फर्स्ट नंबरने तो काय झाला, पास झाला. सर्वांनी त्याचे खूप कौतुक केले. मग सगळेजण त्याचं काय करायला लागले तर खूप कौतुक करायला लागले. शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली आणि शिक्षक त्याला शाबासकी देतात. आईला त्याचा खूप अभिमान वाटला आणि त्याच्या मम्मीला त्याच्यावरती खूप प्राऊड फील व्हायला लागला. सो अशा प्रकारची ही स्टोरी दिलेली आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला तात्पर्य काय सांगितलेलं आहे म्हणजेच काय तर मोरल ऑफ द स्टोरी, आपण नेहमी चांगली संगत धरली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा संगत म्हणजेच काय तर फ्रेंडशिप, दोस्ती जी आहे, मैत्री जी आहे, ही काय आहे तर चांगल्या लोकांसोबत केली पाहिजे. हे ह्या स्टोरीमधून आपल्याला काय मिळतं तर तात्पर्य मिळतं. सो अशा प्रकारची ही स्टोरी आहे. आय होप तुम्हाला ही स्टोरी हा लेसन समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.